मित्रांनो, आपण पोचलोय खरांडला गेटला आणि आपली सफारी आत्ताच सुरू झाली. आपल्या बरोबर गाईड साहेब गाईड भाऊ, आपलं नाव अतुल भाऊ, आणि ड्रायव्हर साहेब आपला सूरज सूरज भाऊ. अतुल भाऊ, इकडे काय हे आपले फेमस टायग्रेस एक्स मार्क आणि कॉलरवाली. ओके. कोमरेड खरांडला मधला हा खरांडला गेट आहे. त्याच्यापेक्षा प्रसिद्ध अजून एक गोठण गाव आहे. हा, तो 2 नंबर आहे का? पण तो फुल होता. याच्यात तरी जिप्स्या होत्या. गोठणगाव एकदम फुल चाललाय. सायटिंग जोरात चालली वाटतं तिथे. हा, F2 आहे. अच्छा, हो का? हा, अच्छा, ओके. हां, ओके, बरं. हां, हो, बरं. हां, ओके. कोर मधलं एक आहे. बफर नाही आहे, सगळे कोर आहेत. ओके. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की पूर्ण जंगल हिरवगार आहे. सतीघाट. अच्छा. पण आधी एवढे जंगल केले, सगळे सुकलेले, बांबू सुकलेला लांब लांब पर्यंत आपल्याला. तर मित्रांनो, आपल्याला गेटमधून आत येऊन 10 मिनिटं झालेत आणि आपली पहिली सायटिंग झालेली आहे. कोमरेड खरांडला कोर गेट. ही बघा, पहिली सायटिंग झालेली आहे. हा एक सब ॲडल्ट आहे. दुपारची वेळ असल्यामुळे प्रचंड उकाडा आहे. जरी पाऊस पडत असला तरी आत्ता क्लायमेट एवढं हॉट आहे, 42 डिग्री सेल्सिअस आहे. म्हणून हे सावलीत झोपून असतात. दहा मिनिटात आपली पहिली सायटिंग झाली. आज सकाळी बदनापूरला 4 टायगर्स बघितले आणि आता इथे ही पहिली सायटिंग झाली आहे 10 मिनिटात. ह्याही गेटला आल्या आल्या आम्हाला एकही हरण किंवा सांबार डिअर काही दिसलेलं नाही. डायरेक्ट टायगर. हे फॉरेस्ट डेन्स असल्यामुळे त्याला जरा सायटिंग नीट होत नाहीये. हलतोय खूप, माशा खूप सतवतात त्याला. हा बघा, फिरला बघा, या साईडला फिरला, दिसतोय, फिरलेला आहे. काही काही टुरिस्ट लोकांना कळत नाही, एवढे आवाज करतात जिप्सीमध्ये. सफारीला आलेत का पिकनिकला आलेत. हा बघा मित्रांनो, आपल्याला त्याचा चेहरा दिसतोय.
तर मित्रांना आपल्याला दिसतंय की माश्या त्याला खूप सतावत आहेत. तर मित्रांनो आपण बघू शकता त्याचं तोंड दिसतंय. जाम गार झोप येते. हा बघा. गार झोप येते. चेहरा नीट दिसतोय आपल्याला. पाणी बॉटल देवा. दुपारचे 4:30 वाजलेत. नुसता इथे तिथे हलतोय आणि झोपायचा प्रयत्न करतोय. फ्लाईज, मच्छर, माशा खूप सतवतात त्याला. मित्रांनो आपण बघू शकता अतिशय सुंदर असं हे जंगल. पूर्ण डेन्स फॉरेस्ट आहे उमरेड कराडला. नागपूरपासून फक्त 50 किलोमीटर. ताडोबा आणि पेंचपासून पूर्ण वेगळं जंगल दिसतंय. एकदम डेन्स फॉरेस्ट. सकाळी आपण बदनापूर केलं. पूर्ण सुकलेलं जंगल. आणि हे बघा. हो, पॉइंट वरचा पूर्ण कळप चाललेला आहे. तर मित्रांनो आपण बघू शकता किती सुंदर जंगल आहे उमरेड खरांडलाचं. मित्रांनो आपण बघू शकता मोठा कळप आहे इथे हरणांचा. या साईडला नीलगाय आहेत. नीलगायचं सण सायटिंग जरा रेअर असतं. सांबार डिअर आणि हरणं दिसतात. या नीलगाय आपण बघू शकता. खरंच सुंदर आहे. कोर आणि पफर
दोन्ही ह्याच्यात पण पूर्ण कोर आहे. टायगर रिझर्व झाल्यानंतर ते एक गाव ऑपरेशन मारत राहिलं त्याला कसा काय मोराने आमचा रस्ता अडवलाय. मोर असल्यामुळे आम्ही जाऊ शकत नाही पुढे. वाईल्ड लाईफमध्ये पहिलं प्राधान्य त्यांना द्यायचं असतं. पहिला हक्कही त्यांचाच असतो. बघा मित्रांनो, केवढे बटरफ्लायज आहेत. दिसतंय? चला पुढे. रोडले येते मित्रांनो, अशाच प्रकारे 6:30 वाजून गेलेले आहेत आणि आजची आपली करांगला सफारी एंड होत आली आहे. परत एकदा आपल्याला एक्स मार्कची कप दिसलेला, पण कॅमेरा ऑन करून व्हिडिओ शूट करेपर्यंत तो धावत धावत रोड क्रॉस करून दुसऱ्या साईडला निघून गेला. त्यामुळे ते आपल्याला शूट करता नाही आलं. हरकत नाही. आता वेळ आलेली आहे हा व्हिडिओ इथेच एंड करायची. उद्या सकाळी आपली तिसरी सफारी आहे, ती ताडोबाच्या पळसगाव बफर झोनमध्ये. मग भेटूया उद्या सकाळी पळसगाव बफर झोन, ताडोबा अंधारी टायगर रिझर्व. आता हा एक व्हिडिओ मी इथेच एंड करतो. बाय बाय.